नमस्कार, न्यूज आवाज महाराष्ट्राचा 09 मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। अल्पवयीन मुलींना धाक दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सिरियल रेपिस्ट यास पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष 2 वसई यांना यश। दिनांक 13/2/2024 रोजी भर दिवसा एका 7 वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने तिच्या हाताला पकडून बिल्डिंगच्या टेरेसवरती नेऊन जबरदस्तीने मुलीशी अनैसर्गिक संभोग केल्याबाबतची तक्रार मुलीच्या वडिलांनी आचोळे पोलीस ठाणे येथे केली। पीडित मुलगी वय वर्षे 7 ही तिचा चष्मा विसरल्याने तो घेण्यासाठी घरी आली असता पिवळ्या टी शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेला 25 ते 30 वर्षे वयाचा अनोळखी इसम बिल्डिंगमध्ये आला। त्याने मुलीच्या हाताला पकडून ती विरोध करत असताना जबरदस्तीने तिच्या हाताला पकडून बिल्डिंगच्या टेरेसवर नेऊन जबरदस्तीने पीडित मुलीशी अनैसर्गिक संभोग केला। सदर गंभीर गुन्ह्याची बातमी मिळताच गुन्हे शाखा कक्ष 2 वसई यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा घडलेपासून अथक व अविरतपणे सलग परिश्रम करून केवळ CCTV फुटेजमध्ये प्राप्त अस्पष्ट फोटोच्या आधारावर तसेच गोपनीय बातमीदारांमार्फत आरोपिताचे नाव निष्पन्न करून गुन्हा करून रेल्वेने पळून जाणाऱ्या आरोपितास सुरत येथून ताब्यात घेऊन गुन्हा घडल्यापासून 48 तासामध्ये गुन्हा उघडकीस आणला आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे, अप्पर पोलीस आयुक्त श्री श्रीकांत पाठक, पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा श्री अविनाश अंबुरे, सहपोलीस आयुक्त गुन्हे श्री मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 2 वसई युनिटचे पोलीस निरीक्षक श्री शाहूराज रणवरे, सहपोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर प्रकाश शिंदे, फौजदार रमेश भोसले, संजय नवले, हवालदार रवींद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदार, दादा आडके, सुधीर नरले, अमोल कोरे, संतोष चव्हाण, सुरत सिटी क्राईम ब्रांचचे श्री प्रवीणसिंह पडियाळ, शैलेश दुबे, फरीद खान, मनोज पाटील, रविभाई चव्हाण, सत्ताभाई, आशिष डिवोरा, दिनेश रबाडी यांनी केली। न्यूज आवाज महाराष्ट्राचा 09च्या ताज्या बातम्या मिळवण्यासाठी लवकरच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा।